आई आम्ही सांगालोय काय, आपली सानू त्या श्रावणी बरोबरच गेली असणार बघ. दिवसभराचं जेवण आम्हीच केलं, रात्रीचा पण स्वयंपाक आम्हाला करायला लावला. केवढं काम केलंय आज आम्ही. आई सानिका, कुठं गेलते सोंडारायला? या श्रावणी बरोबर गेलती का नाही? मी कशाला जाऊ हिच्या सोबत? मी तर माझ्या स्वतःच्या कामासाठी बाहेर गेलते. अरे कसं तोंडावर खोटं बोलाली हा? नाही हिच्या सोबत नाही गेली, मग तुम्ही तिघं एकत्र कसे काय आले? आणि सानू, एकट्या पोरीनं रात्री बाहेर जायचं नसतंय उशिरापर्यंत, कळत नाही? शोभाताई, आजच्या काळातली मुलगी आहे ती, स्वतः कष्ट करून पैसे कमवणारी मुलगी. काम संपल्यावर गेली जरा बाहेर फिरायला, तर काय बिघडलं एवढं? आणि तसेही दिवसभर घरी बसून काय करणार ती? ए श्रावणी, तुला माझी बाजू घ्यायची काय पण गरज नाही. मी माझ्यासाठी जे काय बोलायचंय ना ते स्वतः बोलू शकते. उगाच चोंबडेपणा करू नकोस मध्ये मध्ये. आणि माझ्या आणि माझ्या बहिणीच्या मध्ये फूट पाडायचा प्रयत्न करायचा नाही. यापुढे माझ्या विषयात जर काय बोललीस तर गाठ माझ्याशी, कळलं का? काय झालं हिला? काय चुकीचं बोलली? काय चुकीचं बोलली सानू? तुला आम्हा दोघा बहिणींमध्ये यायची काय गरज आहे? काय गरज आहे नाक खुपसायची? हा, एक तर स्वतः दिवसभर गाव उंडारून आलीये, रात्रीचं जेवण पण आम्हाला करायला लागलं. आम्ही काय मोलकरी नाही तुझे? हा, सून आहेस ना या घरची, काय लाज शरम काय नाही राहिली काय? बघा सून. काय गे नट मोगरे, हा काय चाललंय तुझं? तू घरच्या सगळ्या अटी नियम सगळं मोडायला लागलीस काय? लईच व्हायला लागले बरं का तुझं आता. नाही सासूबाई, मी डाळ भाताचा कुकर लावून गेले होते आणि भाजी सुद्धा करून ठेवली होती. डाळीला फोडणी फक्त द्यायची होती. आणि एवढं सोपं काम शोभाताई करूच शकतात ना? आता तू सांगणार आम्हाला काय करायचं काय नाही? तू नाही सांगायचं काय आमासनी? डाळीला फोडणी द्यायला किती वेळ लागतो, किती कष्ट लागतात माहितीये तुला? आणि ती डाळीची फोडणी पटकन आमच्या अंगावर उडली आणि आमासनी काय झालं मग? मग काय करणार आहे बोल की. बघा आमासनी सांगतायत. बरं बरं ठीक आहे. डाळीला फोडणी देणं हे इतकं कठीण काम असेल आणि ते जेवण बनवणं असेल ना, तर ठीक आहे. मग उद्यापासून ना तुम्हीच डाळ भाताचं कुकर लावत जा, भाजी सुद्धा तुम्ही करा. आणि सगळ्यात कठीण आणि अवघड काम डाळीला फोडणी देणं, ते काम मी करत जाईन. काहीच प्रॉब्लेम नाही. नाही काय आम्हाला वाटेल तेव्हा आम्ही फोडणी देऊ. तू नाही सांगायचं आम्हाला. आणि डाळ पण तूच बनवायची, कुकर पण तूच लावायचा भाताचा, आणि फोडणी बिडणी पण तूच द्यायची, भाजी पण तूच बनवायची. कळलं काय? सून आहेस घरची. हा मस्ती सांगते ते आम्ही करू काय आई?
चला मिटवा आता हा विषय. शुभू, तुम्ही काही खाल्लंय बाहेर? होय ना, आम्ही मस्त बाहेरनं जेवून आलोय. चांगलंय. चला आता लवकर जाऊन झोपा. मला बी सकाळी लवकर मंदिरात जाऊन यायचंय. हा, जा. बाई बाई बाई, आता काय गुलू गुलू बोलाया गेलं ते दोघं बाहेर. पृथ्वी, आपण ना लवकर या. काय झालं नंदा का? कशाला आरडेओरडे करतेस? नका, तुझी हिम्मत कशी झाली तिच्यावर हात उचलायची? तिच्या बरोबर तुझ्याही कानाखाली मारायला हवी होती. अरे काय चाललंय काय? विश्वंभरच्या जीवाशी खेळ चालवलाय? हा? नका काय झालं? अरे अरे विश्वंभर, तुझ्या जीवाशी खेळ चालू आहे या घरात. तुला काही झालं तर मी काय करायचं? कोणाकडे बघायचं रे? हे दोघं डोळ्यावर पट्टी बांधून बसलेत. नंदा, काय मला स्पष्टपणे सांगशील का काय प्रकार आहे? हे बघ, हे बघ. काय व्हिडिओ? काय या व्हिडिओ मध्ये? वॉर्ड बॉय आणि डॉक्टर कोण आहेत? वॉर्ड बॉय आणि डॉक्टर म्हणजे शुभ आणि श्रावणी आहेत. शुभ आणि श्रावणी? कसं शक्य आहे नंदा का? पण आणि त्याचे वेश बदलून का आले? कारण त्यांनी त्या डॉक्टरला आपल्या जाळ्यात ओढलंय. तुला चुकीची गोळ्या औषधं दिली आहेत. तुझा हा जो आजार बळावलाय ना, तो त्यांच्याच दोघांच्या कारस्थानामुळे. की तू निवडणुकीला उभाच राहू शकणार नाहीस, हेच तर करायचं होतं. आणि डॉक्टरनी कबूलही केलंय. हा, तुला हवं असेल तर मी त्या डॉक्टरला आता इथे बोलवते. नशीब नशीब या स्वीटीने बघितलं त्या दोघांना औषधं बदलताना. आणि ती वेळेवर पोचली, तिने त्या गोळ्या बाजूला केल्या, म्हणून आज तू जिवंत आहेस. नाही तर तुझं काही खरं नव्हतं. होय साहेब, मी स्वतःच्या डोळ्यानं बघितलं. ती दोघं का नाही लपत छपत तुमच्या रूम मध्ये जात होते. नशीब मी गोळ्या बदलल्या साहेब, नाहीतर काय झालं असतं तुमचं?